जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर आता सर्वांचे लक्ष जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीकडे लागले आहे। या पार्श्वभूमीवर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पत्नी तथा चपळगाव गटातील नवनिर्वाचित सदस्य शांभवी कल्याण शेट्टी यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। चपळगाव गटातून कल्याण शेट्टी यांनी तब्बल 7,158 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला। त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या सुजाता भरमशेट्टी यांचा पराभव करत आपली ताकद दाखवून दिली। या विजयामुळे केवळ स्थानिकच नव्हे तर जिल्हा स्तरावरही त्यांचे राजकीय वजन वाढले आहे। चपळगाव गट हा अनेक वर्षांपासून कल्याण शेट्टी परिवाराचा बालेकिल्ला राहिला आहे। यापूर्वी आमदार कल्याण शेट्टी यांचे वडील स्वर्गीय पंचय्या कल्याण शेट्टी यांनी या गटातून जिल्हा परिषद सदस्यपद भूषवले होते। त्यानंतर नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांच्या मातोश्री मंगलताई कल्याण शेट्टी यांनीही याच गटाचे प्रतिनिधित्व केले। त्यामुळे या मतदारसंघावर कल्याण शेट्टी परिवाराचे सातत्यपूर्ण वर्चस्व राहिले असून विकास कामांवर त्यांनी सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे। मात्र अध्यक्षपदासाठीची चर्चा केवळ कुटुंबीय पार्श्वभूमीवर नाही तर गेल्या काही महिन्यात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी जिल्ह्यात भाजपचा विस्तार करण्यासाठी मोठे योगदान दिल्याचे पक्षांतर्गत मानले जाते। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतील विजयामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता। तसेच सोलापूर महापालिका निवडणुकीत त्यांनी सक्रिय सहभाग घेत भाजपला सर्वाधिक जागा मिळवून देण्यात योगदान दिले। जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी भाजप तळागाळात रुजवण्यासाठी प्रयत्न केले। नगर परिषद निवडणुकीत अक्कलकोट व मैंदर्गी येथे एक हाती सत्ता आणण्यात त्यांनी यश मिळवले। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात 9 पैकी 7 जिल्हा परिषद गटांवर आणि पंचायत समितीच्या 18 पैकी 14 जागांवर विजय मिळवत भाजपला नंबर 1 पक्ष बनवण्यात त्यांची रणनीती प्रभावी ठरली आहे। मागील काळात मंत्रिपदासाठीही त्यांचे नाव चर्चेत होते। यावेळी मात्र अध्यक्षपदाच्या रूपाने पक्षाकडून गिफ्ट मिळू शकते अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरू आहे। शांभवी कल्याण शेट्टी यांना अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच अक्कलकोटला हे पद मिळेल। त्यामुळे अक्कलकोटच्या राजकारणात हा ऐतिहासिक क्षण ठरू शकतो। सध्या तरी राजकीय वातावरणात शांभवी कल्याण शेट्टी यांच्या नावाची जोरदार चर्चा असून अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जिल्हा परिषद अध्यक्षपदाची ही लॉटरी अक्कलकोटच्या वाट्याला येते का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे।